नमस्कार भक्त हो. आपल्या प्रिय चॅनल अध्यात्मकथामध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय 11 मधील अत्यंत पवित्र आणि अद्भुत कथा, श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा दिव्य अवतार. ही कथा केवळ अवताराची नाही, तर कलियुगात धर्मरक्षणासाठी अवतरलेल्या गुरुतत्वाची आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या कथेमध्ये लपलेला संदेश तुमचं जीवन बदलू शकतो. श्रीपाद श्री वल्लभांनी आपल्या भक्तांचे उद्धार करून कुरवपूर येथे अनेक वर्षे वास्तव्य केले. परंतु काळ पुढे सरकत होता आणि धर्माची स्थिती पुन्हा खालावत चालली होती. लोक वेद, धर्म आणि सदाचार विसरत होते. अधर्म, अन्याय आणि अज्ञान वाढत होते. तेव्हा लोकांच्या उद्धारासाठी परब्रह्माने पुन्हा अवतार घेण्याचा संकल्प केला. महाराष्ट्रातील विदर्भ प्रदेशात कारंजा नगरी नावाचं एक पवित्र गाव होतं. त्या गावात एक अत्यंत सदाचारी आणि धर्मनिष्ठ ब्राह्मण दाम्पत्य राहत होतं. वडिलांचं नाव होतं माधव आणि आईचं नाव होतं अंबाभवानी. दोघेही भगवान शिव आणि श्री दत्तात्रेयांचे परम भक्त होते. त्यांच्या घरी सर्व सुख होतं, परंतु एकच दुःख होतं, त्यांना संतान नव्हतं. अंबाभवानी रोज उपवास, जप, पूजा आणि गुरुस्मरण करत असे. ती मनोभावे प्रार्थना करायची, हे दत्तप्रभू, मला असा पुत्र द्या जो जगाचा उद्धार करेल. तिची भक्ती पाहून देव प्रसन्न झाले. एके रात्री तिला स्वप्नात एक तेजस्वी यती दिसले. त्यांनी सांगितले, तुझ्या पोटी स्वयं दत्तावतार जन्म घेतील. हे ऐकताच अंबाभवानी आनंदाने भरून गेली. काळानुसार शुभ दिवस उजाडला. घरभर मंगलध्वनी सुरू झाले आणि अंबाभवानीने एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला. त्या बालकाच्या जन्मावेळी संपूर्ण परिसरात दिव्य प्रकाश पसरला. लोक आश्चर्यचकित झाले, कारण ते बालक सामान्य नव्हते. तो होता श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा अवतार. सर्वात मोठं आश्चर्य म्हणजे त्या बालकाने जन्मताच रडण्याऐवजी ओम असा पवित्र उच्चार केला. हे पाहून सर्वजण थक्क झाले, कारण नवजात बालक असं करूच शकत नाही. लोकांना समजलं, हा नक्कीच दिव्य अवतार आहे. बालकाचं नाव ठेवण्यात आलं नरहरी. लहानपणापासूनच त्यांच्यात अद्भुत तेज दिसत होतं. ते फार कमी बोलत असत आणि सतत ध्यानात मग्न राहत. 7व्या वर्षी त्यांची मुंज करण्यात आली आणि तेव्हा घडलं एक अद्भुत चमत्कार. मुंज होताच नरहरींनी कोणताही अभ्यास न करता 4ही वेदांचे पठण सुरू केले. लोक अचंबित झाले. विद्वान पंडित सुद्धा त्यांच्या ज्ञानासमोर नतमस्तक झाले. सर्वांना खात्री पटली की हे सामान्य बालक नसून स्वयं दत्तगुरूंचा अवतार आहेत. काही दिवसांनी नरहरींनी आपल्या आई-वडिलांना सांगितले, माझा जन्म लोक कल्याणासाठी झाला आहे. मला संन्यास घ्यायचा आहे. हे ऐकून आई अंबाभवानी दुःखी झाली. ती म्हणाली, बाळा, तू अजून लहान आहेस. तेव्हा नरहरी प्रेमाने म्हणाले, आई, हा देह क्षणभंगूर आहे, परंतु धर्म आणि गुरुभक्ती अमर आहे. आईच्या डोळ्यात अश्रू आलेले पाहून नरहरींनी तिला आशीर्वाद दिला. आई, तुला आणखी पुत्र होतील आणि मी सदैव तुझ्या स्मरणात राहील. हे ऐकून आई शांत झाली. यानंतर नरहरी काशीला गेले. तेथे त्यांनी संन्यास दीक्षा घेतली आणि त्यांना नवीन नाव मिळाले, श्री नृसिंह सरस्वती. ते पुढे संपूर्ण भारतभर फिरले आणि धर्म, वेद, गुरुभक्ती आणि सदाचाराचा प्रसार केला. भक्त हो, या कथेतून आपल्याला खूप मोठा संदेश मिळतो. खरी भक्ती कधीही व्यर्थ जात नाही. देव योग्य वेळी आपल्या भक्तांच्या मदतीला येतात. गुरुतत्व हेच जीवनाचं खरं मार्गदर्शन आहे. धर्म आणि सदाचार यांचं पालन केल्यास ईश्वर कृपा नक्की मिळते. जर तुम्हाला श्री गुरुचरित्राच्या अशाच दिव्य कथा ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या अध्यात्मकथा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये लिहा, श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.